नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. प्रत्येक आईवडिलांची अशी इच्छा असते की आपलं बाळ, आपलं मूल एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून घडावं. ज्या क्षेत्रामध्ये तो जावा त्या क्षेत्रामध्ये त्याला यश मिळावं. प्रत्येकाच्या तोंडामध्ये एक चांगला गुणवंत मुलगा किंवा मुलगी म्हणून त्यांचं नाव असावं. प्रत्येकानं त्याचं उदाहरण इतरांना द्यावं आणि म्हणून त्यासाठी ते दिवस रात्र झटत असतात. आपल्या बाळाला, आपल्या मुलांना चांगल्या व्हॅल्यू, चांगल्या गोष्टी शिकवत असतात, शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असतात. पण खरंच तुम्हाला असं वाटतं का की शिस्त हा एकमेव घटक आहे की जो बाळाच्या व्यक्तिमत्वासाठी गरजेचा आहे? तर बिलकुल नाही. शिस्तीचा अतिरेक न करता काही साध्या सोप्या गोष्टी जर तुम्ही रेग्युलरली बाळासोबत, लहान मुलांसोबत किंवा मोठ्या मुलांसोबत करत असाल तर तुमच्या बाळाचं किंवा मुलांचं व्यक्तिमत्व हे नक्कीच खुलून येईल. समाजामध्ये एक आदर्श आणि छान असं व्यक्तिमत्व म्हणून त्याची ओळख राहील. कोणत्या अशा गोष्टी आहेत जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल, आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. मुलांना घडवण्यासाठी शिस्त तर हवीच, पण त्यासोबतच एक सुसंवाद असणं, पालकांबरोबर त्यांचं एक छान कम्युनिकेशन असणं, एक छान बॉन्ड असणं आणि त्याची जी आसपासची सोसायटी आहे, आसपासचं त्याचं जे वातावरण आहे, परिस्थिती आहे, ही पॉझिटिव्ह आणि हेल्दी असणं हे गरजेचं असतं. बऱ्याचदा आपण पालक म्हणून लहान मुलांना किंवा मोठ्या मुलांना सुद्धा शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो. या गोष्टी तू अशाच करायला हव्या, त्या गोष्टी तशाच करायला हव्या, त्या का नाहीत केल्या किंवा त्या या करणं तुला गरजेचं आहे. आणि या शिस्तीचा मुलांना कधी कधी खूप जास्त त्रास होतो, बर्डन येतं, अतिरेक होतो आणि ही मुलं पुढे जाऊन अतिशय बंडखोर बनतात किंवा खूप जास्त हायपर ऍक्टिव्ह होतात. त्यांची एनर्जी नको तिथे वेस्ट होते. या गोष्टी होऊ नये म्हणून पालकांनी वेळेमध्येच काही साध्या सोप्या टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे. यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टी दुर्लक्ष करू नका. लक्षात घ्या, मूल हे एका दिवसामध्ये किंवा एका काही तासामध्ये, काही दिवसांमध्ये घडत नाही. ते घडण्यासाठी किंवा त्या गोष्टी त्याने आचरणात आणण्यासाठी बराच कालावधी जात असतो. पहिला तो त्या गोष्टी सगळ्या ऑब्झर्व करतो, त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, त्यावरती ट्रायल करतो आणि मग त्या गोष्टी तो कंटिन्यू करत असतो. बाळाचं वागणं कसं आहे, बोलणं कसं आहे, बाळ काय करतो आहे, कुणासोबत कसं राहतो आहे किंवा त्याची कृती कशी आहे, त्याच्या रिॲक्शन्स कशा आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या अगदी कटाक्षपणे ऑब्झर्व करायच्या आहेत. या सगळ्या गोष्टीवरती मुलांचं जे वातावरण आहे, मुलांचे मित्र आहेत, त्यांचे शिक्षक आहेत, त्यांची शाळा आहे, त्यांना मिळणारं सराउंडिंग आहे, घरामधलं वातावरण आहे, या सगळ्या गोष्टी परिणाम करत असतात. आणि वेळेमध्ये जर तुम्हाला अशी कोणतीही चुकीची गोष्ट आढळून आली तर ती त्याच वेळेमध्ये तुम्हाला करेक्ट करायचं आहे. शिवाय मुलांना समजून सांगायचं आहे की ही गोष्ट कशा पद्धतीने चुकीची आहे, तू जर ही कंटिन्यू करत असेल तर भविष्यामध्ये त्याचा काय परिणाम होऊ शकतात. जेवढ्या लवकर, जेवढ्या कमी वयामध्ये तुम्हाला हे मुलांना सांगता येईल तेवढ्या लवकर सांगायचं आहे. मी नेहमी एक उदाहरण देते. जोपर्यंत रोपटं हे छोटं असतं तोपर्यंत त्याला पाणी, खत किंवा आणखी पोषक घटक आहेत हे देण्याची गरज असते. जसं ते रोपटं मोठं होतं, त्याची मुळं आजूबाजूला पसरतात, मजबूत होतात, तर ते ऑटोमॅटिकली त्याचं पाणी शोधायला लागतात. तुम्ही त्यावेळी दिलेल्या पाण्याचा त्यांना फारसा उपयोग होत नाही. सेम मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच आहे. मूल जेव्हा लहान असतं त्यावेळी झालेले संस्कार, त्यावेळी घडणाऱ्या ज्या घटना आहेत, त्यावेळी घडणाऱ्या ज्या काही गोष्टी तुम्ही त्यांना सांगता आहेत, त्यावेळी लागणारी जी शिस्त आहे ही त्याला आयुष्यभर पुरणारी असते. एकदा मूल मोठं झालं की त्यानंतर तुमच्या सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत या त्याला रुचत नाहीत, पटत नाहीत आणि त्या तो फॉलो करायला बघत नाही. आणि म्हणूनच लहान वयामध्येच हे जे काही संस्कार आहेत, या ज्या गोष्टी आहेत, या मुलांच्या मनावरती रुजवणं, बिंबवणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच बाळाच्या किंवा लहान मुलांच्या कोणत्याही गोष्टीकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं नाही. त्यानंतरची पुढची गोष्ट, सपोज तुम्हाला एखादी गोष्ट बाळाने चुकीची केलेली आहे ही समजली की त्यानंतर त्यावरती तुमची रिॲक्शन कशी आहे हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्ही बाळाला धमकी देत असाल, म्हणजे तू असं केलं तर मी तुला कोंडून ठेवेल किंवा तू असा नाही वागला तर मी तुला बोर्डिंगमध्ये टाकेल, तू हे गोष्ट नाही केली किंवा ही गोष्ट केली तर मी तुला फटके देईन, मार देईन, या पद्धतीने जर वारंवार तुम्ही बाळाला धमक्या देत असाल तर त्याचा कॉन्फिडन्स आहे हा हळूहळू लो होतो. त्याला जे एक सेफ्टी वाटते आहे, सेफ वातावरण वाटतं आहे, ते त्याला घरामध्ये मिळत नाही. हळूहळू काय होतं ना, मुलं सुद्धा बघत जातात. या धमक्यांचा जर परिणाम काहीच होत नसेल तर त्यांना या धमक्या अगदी क्षुल्लक वाटायला लागतात. मग तुम्ही कितीही धमक्या द्या, त्याचा काहीही परिणाम मुलांवरती होत नाही. ज्या गोष्टी त्यांना जशा पद्धतीने करायच्या आहेत त्या तशाच पद्धतीने करतात. त्यामुळे धमक्या न देता अतिशय व्यवस्थित पद्धतीने त्यांना समजेल असं, त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या वयाला साजेल अशा
उदाहरणांसहित तुम्हाला या गोष्टी द्यायच्या आहेत. आता ही उदाहरणं देत असताना तुम्हाला कुणासोबतही कंपेअर करायचं नाही. आपल्या मुलाची तुलना इतर मुलांसोबत किंवा इतर कोणत्या व्यक्तीसोबत, इतर परिस्थितीसोबत करायची नाही. इव्हन तुमच्या स्वतःसोबत सुद्धा करायची नाही. आधीमध्ये कधीतरी तुम्ही करू शकता, पण जर वारंवार ही तुलना होत असेल तर मुलांचा जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे हे ऑटोमॅटिकली खाली जात राहतो. त्यांना असं वाटतं की मी कितीही चांगलं वागलो, मी कितीही चांगल्या गोष्टी केल्या, मी कितीही अभ्यास केला, मी कितीही शिस्तीमध्ये राहिलो तरी माझी तुलना नेहमी दुसऱ्यांबरोबरच होते आहे आणि त्यामुळे मी असं वागण्याचं काहीच कारण नाही, कारण मी कधीही माझ्या पालकांना सॅटिस्फाय करू शकत नाही आणि म्हणून मी असं वागणं सुद्धा बंद करणार आहे. या पद्धतीचा एक त्यांच्या मनामध्ये ग्रह निर्माण होतो आणि जो त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये सगळ्यात मोठी बाधा आणू शकतो. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे कधीही मुलांना कोणत्याही गोष्टीबाबत शिक्कामोर्तब करू नका. म्हणजेच जर तुमचं बाळ इतर मुलांसोबत खेळत नसेल, इतर मुलांसोबत बोलत नसेल किंवा खूप जास्त दंगा करत असेल किंवा खूप गोष्टी ऐकत नसेल, तोडफोड करत असेल, तर अशा वेळी तुम्ही काय करता, पटकन म्हणून जाता की हा दुसऱ्यांसोबत बोलतच नाही, हा मुलांसोबत खेळतच नाही, याला अभ्यासामध्ये काही जमतच नाही, याच्या डोक्यामध्येच काही गोष्टी राहत नाही, गोष्टी ऐकतच नाही. अशा खूप साऱ्या गोष्टी आपण शिक्कामोर्तब करत जातो. मुलांच्या पुढे ते इतरांना सांगत असतो आणि यामुळे होतं काय की मुलांना असं जाणवतं की आपण खरंच या गोष्टी करू शकत नाही किंवा आपण जरी केल्या तरी त्या व्यवस्थित होणार नाहीत. बाळाला सुद्धा त्याचा एक शिक्का जो बसलेला आहे हा मोडवत नाही किंवा त्यातून आउट ऑफ बॉक्स जाऊन काय करण्याची इच्छा होत नाही आणि म्हणून कधीही ऍटलिस्ट मुलांसोबत समोर तरी मुलांना कोणत्याही प्रकारचा शिक्का देऊ नका. उलट ज्या गोष्टी तो करू शकत नाही त्या गोष्टीमध्ये त्याला योग्य प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करा. त्याला त्या गोष्टी तू करू शकतो अशी एक खात्री द्या. त्याचा कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न करा, ज्या कारणामुळे बाळा हळूहळू का होईना त्या गोष्टी करायला लागेल आणि जी गोष्ट तुम्हाला हवी आहे, जी गोष्ट नको आहे त्या गोष्टी होणार नाहीत आणि बाळाचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढेल आणि बाळ हा अतिशय छान पद्धतीने पुढे त्याचं व्यक्तिमत्व खुलायला मदत होईल. त्यानंतरची शेवटची गोष्ट म्हणजे कधीही मुलांना मारू नका. बऱ्याच वेळा काय होतं की आपला राग अनावर होतो आणि अशा वेळी आपला हात लहान मुलांवरती उचलला जातो. हे अगदी स्वाभाविक आहे. माझ्या बाबतीमध्ये सुद्धा हे होत नाही असं नाही, पण जेव्हा जेव्हा तुम्हाला अशी वेळ येते तर त्यावेळी तुमच्याकडे दोन चॉईसेस असतात. एक म्हणजे फाईट किंवा फ्लाय. मोस्टली लहान मुलांच्या बाबतीमध्ये तुम्हाला तिथून फ्लाय करणं गरजेचं असतं. म्हणजेच जर अशी परिस्थिती उद्भवली की जिथे तुम्हाला समजतंय की तुमचा राग कंट्रोलच्या बाहेर जातो आहे तर तिथून पटकन तुम्ही बाजूला जा. तिथे तुम्ही तुमचं जे लक्ष आहे तिथून विचलित करा, ज्या कारणामुळे पुढची जी परिस्थिती आहे ही येणार नाही किंवा मुलावरती तुम्ही हात उचलणार नाही. आणि तरीही कधीही तुम्ही मुलांना मारलं तर मारून झाल्यानंतर किंवा सगळं वातावरण शांत झाल्यानंतर बाळ चांगल्या मूडमध्ये जेव्हा असतो तर त्यावेळी बाळाला जवळ घ्या. तुम्ही त्याच्यावरती का हात उचलला किंवा त्याला का मारलं हे व्यवस्थित समजावून सांगा आणि अगदी मनापासून त्याला सॉरी म्हणा. यामुळे होईल असं की मुलांना त्यांची चूक सुद्धा समजेल. शिवाय तुम्ही सॉरी म्हटल्यामुळे तुमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे किंवा तुम्हाला त्या गोष्टी कशा पद्धतीने हव्या आहेत, कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत याचा बाळ किंवा ती मूल अगदी व्यवस्थितरित्या विचार करेल. जेव्हा तो ऑलरेडी रडतो आहे, टँट्रम थ्रो करतो आहे, खूप जास्त चिडलेला आहे, त्यावेळी जर तुम्ही बाळाला सांगत असाल तू असं करायचं नाहीये, तू असं करायचं आहे, तर त्या गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये जाणार नाहीत आणि अशा वेळी तुम्हाला मारणं बाळाला अवॉइड करायचं आहे. पण तरीही कधी तुम्ही मारलंच बाळाला तर त्यानंतर मात्र ही चूक तुम्हाला सुधारायची आहे आणि मनापासून बाळाला सॉरी म्हणायचं आहे. जर तुम्ही अशा गोष्टी केल्या तर तुमच्यामधला आणि बाळामधला जो काही बॉन्ड आहे हा अतिशय स्ट्रॉंग होईल. बाळ तुम्हाला घाबरणार नाही, तुमच्या शिस्तीचा त्याला त्रास होणार नाही आणि हळूहळू बाळ तुम्ही जे म्हणता आहे त्यावरती चांगल्या पद्धतीने विचार करेल आणि त्या गोष्टी फॉलो करण्याचा प्रयत्न करेल. तर या काही 5 गोष्टी होत्या ज्या 5 गोष्टी तुम्हाला शिस्तीचा अतिरेक न करता फॉलो करायच्या आहेत. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.